वडूनगर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम शतक करणारा संघ आहे जन्मान सरवली। यानंतर वीर तानाजी दापोडे विपक्ष न्यू मिलन पायगाव या दोन दिग्गज संघांमधून पुढील सामना असेल त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच महेश आणि हिम्मती सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली तर षटक क्रमांक पहिलं गोलंदाज महेंद्र वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक करताना गोलंदाज महेंद्र पाटील रायटाम ओरचा मारा आणि पहिला चेंडू पेस करताना थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न जागेवरून चेंडू कुठेतरी फोर्स करण्याचा प्रयत्न पहिला फलंदाज महेश काबुकर याचा मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं। एक निर्धाव चेंडूची सांगता होते पहिला चेंडू जातो डॉट। वीर तानाजी दापोडे संघ देखील या ठिकाणी मोठ्या ताकदीनिशी उपस्थित झाले। संघाचा कॅप्टन अँड अदर्स टीम सर्वांना विनंती असेल की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे। चिंतामणजी पाटील आपण देखील या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर तुम्हाला देखील विनंती असेल की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे। न्यू मिलन पायगाव संघ देखील या ठिकाणी उपस्थित झाले। संघाचा कॅप्टन अँड अदर्स टीम तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत आणि तुम्हाला देखील विनंती असेल की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे। नितीन भाऊ वारंवार चुका आपण पाहतो महेशाच्या बॅट मधून चुकीला माफी नाहीये। पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते धावसंख्या स्थिर षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर गोलंदाज संघाचा कुल कॅप्टन महेंद्र पाटील अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज महेंद्र या ठिकाणी मात्र थोडासा मिस टाइम स्ट्रोक आहे स्वतः गोलंदाज चेंडू खाली मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो जीवदान दिले जातं आयुष्यमान भवाचा आशीर्वाद सॉफ्ट डिसमिसल साधा सोपा झेल या ठिकाणी सोडला जातोय जीवदान दिले जातं आणि महत्वाचं फलंदाज जीवदान मिळतंय तेव्हा निश्चितच एक चांगला फलंदाज तुमच्यावर पलटवार करू शकतोय। मात्र ह्याच दरम्यान एक धाव कंप्लीट होते महेश याची एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय धावसंख्या होती ती 2 बिनबाद 2 षटक क्रमांक पहिलं। या साथीच्या प्रतिम उत्कृष्ट झेल या ठिकाणी कलेक्ट केला महत्वाचा पहिला फलंदाज बाद होता हिम्मत चौगुळे संजू पाटील याचं मी कौतुक करेन अतिशय सुरेख सुंदर झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला महत्वाचा पहिला फलंदाज बाद होतोय। नेक्स्ट बॅट्समन येतो विनायक पाटील येतोय। न्यू मिलन पायगाव विपक्ष वीर तानाजी दापोडे या दोन संघांमधून पुढील सामना असेल त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच नाणेफेकीसाठी टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे। वेलकम राजू पाटील वीर तानाजी दापोडे संघाचे नामांकित क्रिकेटर तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात। या 2 धावांनी बडुंगर संघाची धावसंख्या 2 ने पुढे सकते धावसंख्या होते ती किती झाल्या 5 1 बाद 5 षटक क्रमांक पहिलं संपतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडीशी खराब सुरुवात निगेटिव्ह सुरुवात आपण पाहतो साजेशी कामगिरी धावफलकावर दिसत नाही फक्त आणि फक्त धावा आहेत त्या 5 गोलंदाज मी कौतुक करेन कमालची गोलंदाजी पॉवर प्लेच्या ओव्हरमधून त्याने केले खऱ्या अर्थाने आपली पॉवर पेश करताना गोलंदाज महेंद्र पाटील ज्यांना एक
गडी देखील बाद केला. महत्वाचा हिम्मत चौगळी आला आणि धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या ते 5. वीर तानाजी दापोडे संघाचे नामांकित क्रिकेटर अष्टपैलू असे खेळाडू आहेत आणि बऱ्याच स्पर्धांमधून ज्यांना आपण सिरीजचा मानकरी ठरलेला पाहतोय. राजू पाटील तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. दुसऱ्या षटकाला परंपरे वैयक्तिक पाला सांगित दुसरं गोलंदाज देतो संजय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. विनायक केला नॉन स्ट्राईक साठी. महेश चला वेल कमी घ्या स्पीडअप करा प्लीज. आपण पाहतो क्रिकेटचं फेस्टिवल क्रिकेटचा बिग इव्हेंट क्रिकेटचा बिग शो क्रिकेटचा महासंग्राम. अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. जागेवर चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधल्यानंतर फलंदाज विनायक केला. बघा खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं तुमचं फुटवर्क तुमचं टायमिंग आणि तुमची नजर. अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न ज्याला आपण म्हणू शकता ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. डोळे झाकून फक्त आणि फक्त एक आपण चांगलं स्वप्न पाहू शकता. पुल्यांचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. खऱ्या अर्थानं फलंदाज हा चेंडू देखील थोडासा लॉलीपॉप होता. पुल्यांचा चेंडू होता ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार होता तसा मात्र निश्चित त्याला घेता आला नाहीये. लेग बाईज आहे का नाही ना बॉल नाही गेला. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका ज्या फटक्याची नितांत गरज देखील संघाला होती. तो फटका महेश काबुकरेच्या बॅटमधून येतोय. थोडासा खराब चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडू हाफ टेकर पद्धतीचा चेंडू होता. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. अकू टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज शप्पल झाला. ऑन साईडचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून आला. स्लॉगचा फटका आपण पाहिला. चेंडू सरळ सीमेच्या बाहेर जाणारा. चेंडूची फेक चेंडू द्यायचा जुना याच्यात आहे का बघा. एक मिनिट याच्यात चेंडू कुठे आहे जुना जुना येऊ दे. पहिली ओव्हर आहे का नाही दुसरी ओव्हर जुना फेक नवीन दे माझ्याकडे फेक दोन्ही अतिशय दमदार फटका चांगला फटका उत्तम फटका जबरदस्त फटका आपलातून फटका ज्या फटक्याची नितांत गरज देखील होती तो फटका आपण फलंदाज महेश याच्या बॅटमधून पाहिला. या 6 धाब्याने आता संघ धावसंख्येतील पुढे सकते धावसंख्या होती ती किती झाले दाबा शुभम किती 12. बॉल घ्या अरे पेनल्टी लावा याला आला बघा आता परत इकडे आण परत पेक्षील. पुन्हा एकदा संजीव या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका चेंडू काढी क्षेत्ररक्षक दक्ष आणि वेल जज कॅच अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला आणि महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. महेश याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन येतोय कोण आहे संदीप येतोय. हा चेंडू मात्र थोडासा स्वेरे आउट ऑफ ऑफ स्टंप पंच करतील बाईटचा इशारा एक धावेचा निर्बळा धावसंख्या पुढे सकते धावसंख्या होती ती
13. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. 2 फलंदाज सध्या तंबूचे आश्रय आहेत. 3 फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. 3 हिम्मत अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका खऱ्या अर्थाने ज्या फटक्यासाठी ज्याची ओळख आहे तो फटका संदीप याच्या बॅटमधून चेंडू जातो आउट ऑफ पार्क. वाडिश लॉंगॉन सी मार्शे क्लिअर करताना चेंडू आपण पाहिला. षटकारी तो षटकारी संघ धावसंख्या देखील आणि पुरस्कार धावसंख्या होती 19. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज संजय याचा एक चांगला समाचार घेताना फलंदाज संदीप. विक्रम सोड अणु संघाचे समर्थक देखील आज मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित. समर्थकांमध्ये आमचे भिरूभाऊ भिरू पाटील, आपण देखील कुठून प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. भिरूभाऊ, आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट पुन्हा एकदा फटका, चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय देखणा चिकणा अप्रतिम उत्कृष्ट फटका. बॅक टू बॅक दुसरा षटकार देखील येतोय. फलंदाज संदीप पाटील याच्या बॅटमधून. धावसंख्या साने पुरस्कृत धावसंख्या होती ती 25. चिंतामण पाटील, आपण देखील या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. दापोडा एक्सप्रेस या नावानं ओळख आहे. दापोडे संघाचे माजी कॅप्टन चिंतामणजी पाटील, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. दोन षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 25. प्रति ओव्हरचा आपण जर विचार केला तर 12.50 ची सरासरी आहे. तिसऱ्या षटकापर्यंत वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज येतो प्रवीण. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे गोलंदाज प्रवीण. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच आमच्या टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. एका बाजूला वीर तानाजी दापोडे, दुसऱ्या बाजूला न्यू मिलन पायगाव. एक धावगडीची संधी झाली. एक धावाने संघात धावसंख्या होती ती 26. विनायक याच्या बॅटमधून एक धाव झाली. खऱ्या अर्थाने विनायक यांनी स्ट्राईक रोटेट केली. संधी आता संदीप याला असेल. संदीपच्या बॅटमधून देखील आपण सुरेखाने सुंदरशा धावा पाहिल्या. सलग 2 चेंडूमधून 2 मोठे फटके. 2 मधून 2. आता षटकारांची हॅट्रिक साधली जाईल का संदीप याच्या बॅटमधून? यस, जबरदस्त जबरदस्त ॲपर्स. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी. पंच धाव एक कंप्लीट आहे. नाही, कुठल्या प्रकारची धाव नाही. ओके, नॉन स्टॅकर धाव घेण्याचा प्रयत्न करत होता आणि फलंदाज बाद होतो विनायक. नेक्स्ट बॅट्समन येतोय राजा. डावखुरा फलंदाज राजा येतोय. अरविंद याचं मी खरं करताना कौतुक आहे. अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. कुठेतरी संघाच्या 6 धावा. या ठिकाणी फलंदाज क्लिंग बॉल. फुलेंचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर टायमिंग व्यवस्थित सेट झाला नाही. चेंडू मात्र एसटीएन बदलतोय. अराउंड द लेग त्रिफळाचित फलंदाज बाद होतोय संदीप पाटील. बिग ब्लो, मोठा धक्का नवघर संघाला.
खऱ्या अर्थानं फुलेंचा चेंडू तो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला. फलंदाज बॅटमधून व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं आणि सरळ चेंडू एसट्यानं बेततोय. अराउंड दिले त्रिफुलेचित फलंदाज बदलतोय. महत्वाचा फलंदाज बिग ब्लो मोठा धक्का. नवगड संघाला नेक्स्ट बॅट्समन आपण देखील बेल कमी घ्या. दीपक येतोय. दीपक चौगुळे नेक्स्ट बॅट्समन न्यू बॅटल. पुढील संघाचे दोन्ही कॅप्टन आपण देखील आमच्या टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. अक्रॉस लाईन ऑनसाचा अतिशय चांगला फटकावून कार्पेट चेंडू जातो वाडिश डीप मिडाऊनला चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतो. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धाब्याने संघ धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होती ती 27. षटक क्रमांक तिसरे प्रगती पथावर गोलंदाज प्रवीण. दीपकनी नाही दीपकनी काढला. दीपकनी मारला. नाही ते पंच बघते. पुन्हा एकदा प्रवीण. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. ऑफ स्टंपच्या फार दूरचा चेंडू होता मात्र कमालीचा फटका आपण पाहिला. फलंदाज राजा याच्या बॅट मधून येतो चौकार. तरुण खेळण्याचा प्रयत्न झाला. सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू सुंदरसा स्क्वेअर कट केलं होतं. खाली क्षेत्र होतं आणि चेंडू सरळ पॉईंट सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार. चौकार संघ धावसंख्या देखील 4 पुढे सकते. धावसंख्या होते ती 31. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका सजलाय. झेल सोडला जातो. जीवदान दिले जातं. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद आणि ह्याच दरम्यान 1-2 धावा करण्याची संधी. क्रिकेटमधून खऱ्या अर्थानं जिल्हा फार महत्वाचं स्थान असतं. घ्या कॅच जिंका मॅच. लेलो कॅच जितो मॅच. कॅच विन द मॅच. तीन षटकांच्या ती धावसंख्या होती ती 31 ना 33. प्रति ओव्हरचा आपण विचार केला 11 धावांची सरासरी. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर स्लॉग ओव्हर एक हाणामारीचं षटक आहे आणि बघूया अंतिम ओव्हर मधून किती धावा येतील. गोलंदाज कोण येतोय? कबीर येतोय. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज कबीर. अतिशय चांगला फटका. चेंडूला सुंदरसा स्टेडचा फटका आपण पाहतो. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण देखील. महेंद्र याचं मी कौतुक करेन. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालं. खऱ्या अर्थानं संघाच्या कुठेतरी 2 धावा वाचवल्या गेल्या. प्रवीण याचं मी कौतुक करेन. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ज्याच्या माध्यमातून झालं. 2 धावा मात्र कंप्लीट. 2 धावांची संघात धावसंख्या होती ती 35 धावा धावफलकावर. या ठिकाणी मात्र चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नंतर चेंडू मात्र देखील थोडंसं व्हॅरिएशन चेंडूमध्ये पाहिलं पडल्यानंतर थोडासा टर्न झाला नाही. डॉट चेंडू आहे. चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका. चेंडू जातो ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ विकेट. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. धावसंख्या 37.
शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाज कबीर स्ट्राईक रोटेट करतोय. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला पाटका चेंडू जातोय कव्हरला. क्षेत्ररक्षक दक्ष एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. राजा स्वतःवर एक विश्वास मात्र कायम राजाचा, कारण राजाकडे चांगली बडी चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. मोठे फटके मारण्याची क्षमता ज्याच्या बॅट लास्ट आहे. धावा किती झाले आता? 38 धावा झालेले. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. चला पुढे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील या. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष. यस, वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झलकाला केला जातो. महत्वाचा फलंदाज राजा याची खेळी मात्र संपुष्टात. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. न्यू मिलन पायगाव विपक्ष वीर तानाजी दापोडे. मिलिंदजी आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. मिलिंद भाऊ तर जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. सन्माननीय राजू पाटील वीर तानाजी दापोडे संघाचे नामांकित क्रिकेटर आहेत. राजू पाटील यांना आपण सन्मानित करूया. हॅलो, हर्षद चौधरी तुम्ही देखील आपल्या संघासमिती या ठिकाणी उपस्थित झाले. हर्षद तुमचं देखील मनापासून स्वागत. विनंती आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर रेग्युलर ग्रामीण क्रिकेट देखील आपण फार गाजवलेलं आहे. हर्षद चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. न्यू मिलन पायगाव संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन झालेला आहे. छाप असं म्हणणं आहे आणि एक्झिट काटा पडतोय. मित्रांनो नाणेफेक झाली. नाणेफेक कल तुझ्या बाजूला लागतोय. नंदेव फक्त एका स्वरामध्ये आपण निर्णय सांगा. क्षेत्ररक्षण फील्ड पास. धन्यवाद. बघा या स्पर्धेत देखील एक चांगली संकल्पना आहे. प्रत्येक कॅप्टनचा ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. बराल देवी 40+ या संघाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम आपण पाहतोय. प्रत्येक कॅप्टनचा यथोचित स्वागत आणि सन्मान ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने केला जातो. अर्थात आयोजकांच्या वतीने केला जातोय. प्रेमाचं प्रत्येक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ आणि नेहमीच या स्पर्धेची आठवण राहील असं मोमेंटो त्यांना दिला जातोय. या ठिकाणी वीर तानाजी दापोडे संघाचे कॅप्टन ज्ञानदेव पाटील, त्याचबरोबर न्यू मिलन पायगाव संघाचे कॅप्टन चंदूभाऊ मुकादम या दोन्हीने या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. दोन्ही कॅप्टनांना मी ऑल दी बेस्ट करतोय. टॉस त्यांनी जिंकले, फील्ड घेतली, तुम्ही बॅटिंग करायची. काय मानलंय ना सर? संदेजी वखारे
हॅलो, न्यू मेनन पायगावे संघाच्या सर्व नितीनजी गवळी तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत, वेलकम नितीन भाऊ. अँड बॅक टू नामन क्रिकेट. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. विजयाचं लक्ष आहे किती आहे टार्गेट? 39. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक करताना गोलंदाज विनायक. सलामी जोडी देखील टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना. आज दापोडी संघाला देखील चिंता करण्याची गरज नाहीये आणि चिंतामण इनमध्ये सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. चौकारील चौकाने संघाचा अकाउंट देखील ओपन होईल. संघाची धावसंख्या होते बिनबाद 4. बीजाचं लक्ष 39 धावांचा पट्टा करताना संघ आपण पाहतो जयनमान सरवली. आणि पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका. आपण फलंदाज जगदीश. जमल की इथे बस. नाही जमलं मला थोडासा मी सांगतो. नाही जमल काय सांग. जमल तेवढा कर. पहिलाच फर्स्ट बॉल. पहिल्या चेंडूवर घणागतीचा प्रहार. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातो बॅटची आउटसाइड एज घेऊन. एकदम घेण्याची संधी झाली. एकदम संघात धावसंख्या होते बिनबाद 5. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर विजयाचं लक्ष 39 धावांचं. आणि पाठलाग करताना संघ आपण पाहतोय जय हनुमान सरवली. एक धाव कंप्लीट झाली. एकदम संघात धावसंख्या होती ती 6. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर गोलंदाज विनायक. चेंडूला सुंदरसा फ्लिक केले ऑन साइडला. चेंडू जातोय मिड विकेटला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट. या 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुरस्कार धावसंख्या होती ती 8. वाय नॉट. 2 धावा कंप्लीट आहेत ना. तिसऱ्या पंचाची मागण्या.
टेलिकास्ट जस्ट चालू झाले त्याच्यामुळे ही उपलब्ध सध्या नाहीये. इल्फिन आपण पंचायत आपण निर्णय द्यायचा आहे. मैदानी पंच आपण निर्णय द्यायचा आहे. नॉट आउट. दोन दोन दुसरी चला 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे सकते. सर्विस संघाचा कॅप्टन आपण देखील नवगर संघाचा कॅप्टन आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरील संघ धावसंख्या ती बिनबाद 8. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज विनायक. पुन्हा एकदा सज्ज मार्ग स्ट्राईक रोटेटकडे संधी फलंदाज संजू आहे का जगदीश. आउट ऑफ इन साईडचा अतिशय चांगला फटका. चेंडू जातोय पॉइंटला. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुरस्कार धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होती बिनबाद 10. या ठिकाणी मात्र फुलेंचा चेंडू ऑन साइडचा पटका खेळण्याचा प्रयत्न निश्चित झाला. मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. एक धावेने संघात धावसंख्या होती ती 11. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद 11 धावा. सर्वात महत्वाचा ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतो. कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला नाहीये. चला नवगर संघाचा कॅप्टन आपण देखील बेल कमी घ्या. स्पीडअप करा. आपलं क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचंय. विजयासाठी 39 धावांची गरज आणि पहिल्या ओव्हरमधून तब्बल आल्या धावा 11. दुसऱ्या षटकाला परमपदे वैयक्तिक पाला सांघिक दुसरा वेलकम एमनजी भोईर. वीर तानाजी दापोडे संघाचे सर्वात सिनियर खेळाडू तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम. आदरणीय कुंदनजी पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं. वेलकम वेलकम वेलकम. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ संघटनेचे सन्मानित संस्थापक अध्यक्ष जिल्हा परिषद माजी सभापती विद्यमान सदस्य दापोडे ग्रामपंचायत माजी उपसरपंच सन्मानित कुंदनजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. आज त्यांना देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. वीर तानाजी दापोडे या संघामधून सूर्यकांत दादा तुमचं देखील मनापासून स्वागत. वीर तानाजी दापोडे संघाचे एक नामांकित क्रिकेटर आहेत सूर्यकांत दादा. सत्यवान पाटील आपले देखील मनापासून स्वागत.
गोलंदाज जितू येते ऑनसाईडचा फटका सजलाय बघूया. चेंडूकडे क्षेत्ररक्षक दक्ष होता आणि कुल्यापर्यंत चुकतेच्या माध्यमातून झाली नाही. अतिशय सुंदर चेंडूला ज्यानं कॅरी केला महत्वाचा फलंदाज देखील बाद होतोय. जगदीश याची खेळी या ठिकाणी संपुष्टात. निश्चित तो थोडासा ऑफटेकर पद्धतीचा चेंडू तो ऑन साईडचा फटका देखील चांगला सजला. मात्र प्लेसमेंट थोडंसं चुकीचा आपण पाहिला. चेंडू जो तो वाडिश लॉंग ऑनला डीप मधून चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चांगलं झेल कॅरी झाला आणि महत्वाचा फलंदाज जगदीश वेलकम वेलकम वेलकम. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्मानित संस्थापक अध्यक्ष, जिल्हा परिषद माजी सभापती, विद्यमान सदस्य आणि दापोडे ग्रामपंचायत माजी उपसरपंच सन्मानित कुंदनजी पाटील साहेब यांच्यासाठी शुभ आगमन झालेले आहे. वरालदेवी स्पोर्ट्स 40+ आयोजित वरालदेवी चषक 2024 मधून तुमचं मनापासून स्वागत. किती धावा झाले? एक धाव कंप्लीट झाली. एक धावांनी संघात धावसंख्या होती ती 12. षटक क्रमांक दुसरं, विजयाचं लक्ष 39 धावांचं. 16-27 दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. गोलंदाज जितू संघाचा कॅप्टन. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संजू याला. नॉन स्ट्राईकसाठी न्यू बॅट्समन न्यू बॅटल आहे कबीर. बंधू जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय कबीर आणि संजू, जनमान सरवळी संघाची. अतिशय चांगला फटका चेंडूला सुंदरसा प्लेक केला होता. कार्पेट चेंडू जातोय ऑन साइडला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न क्षेत्ररक्षक थोडासा तंबल होतोय विनायक. आणि ज्या ठिकाणी एक धाव ठिकाणी 2 धावा कंपल झाल्या. 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 14. षटक क्रमांक दुसरं, विजयाचं लक्ष 39 धावांचं. पाठलाग करताना संघ देखील आपण पाहतोय जनमान सरवली. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जितू. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका होती. कार्पेट चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षण दक्ष मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. हिम्मत चौगुले याचं मी कौतुक करेन, चांगलं क्षेत्ररक्षण करतो. एक धाव घेण्याची मात्र संधी झाली. एक धाव सगळ्यात धावसंख्या होती ती 15. षटक क्रमांक दुसरं, 39 धावांचा पाठलाग करताना संघ आपण पाहतोय जनमान सरवली. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड. बाईक, मला वाटतं कोणाची बाईक किंवा 4 व्हीलर आहे तिचा अँगल बदलायचा आहे. आता बाईक 4 व्हीलर बऱ्याच उभे आहेत तिथं, फक्त गाडीचं अँगल चेंज करायचं आहे. काच खाली करायची, बाईक असेल तिची काच खाली करायची आहे. 4 व्हीलर, त्या 4 व्हीलरचा आपण अँगल चेंज करायचं आहे.
आज नवगर संघाचे समर्थक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित समर्थक आमचे भिरूभाऊ पाटील. भिरूभाऊ आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. चला पंचांनी देखील सामन्याला सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोढ्यावर पंचांना क्रॉस करतो. राईट आर्मवरचा मारा स्ट्राईक रोड करतो बॅट्समॅन कबीर. या ठिकाणी मात्र ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच देते. वाईटचा इशारा एक दवीचा निर्बाळ धावसंख्या आणि पुढे सकते धावसंख्या होती ती 16. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. विजयाचं लक्ष 39 धावांचं. अजूनही सामना क्लिअर नाही आहे का कुठला संघ या स्पर्धेमध्ये आपला विजय संपादित करेल. थोडासा मिस टाइम स्ट्रोक आपण निश्चित पाहायला. चेंडू जातो एक धाव घेण्याची संधी. एक धावणी संघात धावसंख्या होती ती 17. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. मारून पंचांना क्रॉस करतो. राईट आर्मवरचा मारा स्ट्राईक रोड करतो बॅट्समन संजू. समोर खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू तो वाडिश डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू होतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल आणि या दोन धावांनी संघ धावसंख्या होती ती 19. ना पहिल्या 2 ओव्हरचा आपण विचार केला 1 बाद 19. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकीने विजयासाठी 20 धावांची गरज. अजूनही दोन्ही संघांना एक समान संधी आहे. सामन्याचं पिक्चर देखील क्लिअर नाही आहे की कुठला संघ या सामन्यामधून आपलं विजय संपादित करेल. वडून नवगर की सरवली की वडूनवगर. विजयापासून अजूनही 20 धाबा दूर आहे. अर्थातच 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या 12 चेंडूमध्ये खर्च झाल्या 19 धाबा आणि आता उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी 20 धाबांची गरज आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ ते वैयक्तिक पाला सांघिक तिसरा गोलंदाज येतोय महेश काबूकर. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. तिसरं षटक निश्चितच या स्पर्धेतील एक टर्निंग पॉईंट असेल. कारण तिसऱ्या ओव्हरमधून किती धावा येतील हे देखील फार महत्त्वाचं आहे. चला प्रॅक्टिस सकाळी करा. आता गेम कंप्लीट करा. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पाला सांघिक तिसरं गोलंदाज महेश काबूकर. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी डावखुरा फलंदाज कबीर याला. एक संघातील सर्वात महत्त्वाचा हा ट्रम्पकार्ड फलंदाज आहे कबीर. मोठ्या पटक्यांसाठी अतिशय माहीर. हलक्यात वेळेत फक्त आणि फक्त चेंडू थोडंसं स्ट्रेट केलं. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. इनफिल्ड मधून देखील चांगले शतरक्षण झालं. एक धावण्याची संधी झाली. येणारे चेंडू 11 विजयासाठी आता 19 धावांची गरज. ए बाबू तो बॉल नको थांब. अरे रे रे तो इकडे चॉईस बॉल आहे थांब तो. हो ना एक धाव घेण्याची संधी झाली. एकदम संघात धावसंख्या पुढे सगळी धावसंख्या होते ती किती आल्या 22 21 10 मध्ये 18 10 चेंडूचा खेळ बाकी. विजयासाठी 18 धावांची गरज आहे.
ऑफस्टमच्या अतिशय बाहेरचा चेंडू दुरून खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू जातो मिड ऑफला, चांगले क्षेत्ररक्षण, एक धाव कापली, दुसरीचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेसाठी मात्र तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होतोय संजू. मात्र कधी कधी बाद होणे देखील एक संघाची फार मोठी रणनीती असते. संजू या ठिकाणी आपलं स्वतःचं आत्मदहन करतो. याचं कारण देखील आपण पाहतोय की मोठ्या फलंदाजाला इन ऍक्शन मधून आणायचा असता. येणारे चेंडू 9 विजयासाठी 16 धावांची गरज. नेक्स्ट बॅट्समन येतोय महेंद्र, एक संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज. अतिशय चांगल्या चेंडूची सांगता, प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. चेंडू बॅटफळीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आला तो फलंदाज कबीर याला एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. आता येणारे चेंडू 8 आणि विजयासाठी अजूनही 16 धावांची गरज. 8-16 या ठिकाणी मात्र चेंडूला हुक केलाय. चेंडू जातोय 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र क्षेत्रक्षाला बेट करून चेंडू जातोय सीमारेच्या बाहेर चौकार. ज्या फटक्याची नितांत गरज होती फटका आपण पाहिला. फलंदाज कबीरच्या बॅटमधून होता. थोडासा अपटेकर पद्धतीने चेंडू शॉर्टपेट डिलिव्हरी होती. अकूट टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज शपल लॉन्सचा फटका त्याच्या बॅटमधून खऱ्या अर्थाने चांगला सजला. चेंडू लॉंग लेग सीमरच्या ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्रक्षक दिली दक्ष होता. मात्र ते क्षेत्रक्षक चेंडू कॅरी करता आला नाहीये, जेच करता आला नाहीये आणि एका टप्प्याने मात्र 2 क्षेत्रक्षक बीट करून चेंडू सीमारच्या बाहेर जाणारा चौकार आला. या चौकार आता मात्र थोडंसं कमबॅक होते. संघ सरवली. आता येणारे चेंडू असतील 7. काय येणारे 7 चेंडू विजयासाठी 12 धावांची गरज. अर्थातच 7-12. या ठिकाणी मात्र चेंडू बॅटची घेतो आउटसाइड एज. सुभाष काळू संघातील सर्वात महत्वाचा क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची आवर्जून नाव घेतलं जात आहे. सुभाषाच्याकडनं चांगले क्षेत्ररक्षण होतं. एक धाव घेण्याची संधी झाली. येणारे चेंडू 6 विजयासाठी आता मात्र 11 धावांची गरज. आपण जाऊया तत्पूर्वी व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय व्यवस्थापक अध्यक्ष, जिल्हा परिषद माजी सभापती, विद्यमान सदस्य, दापोड ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि ओम साई रिक्षा युनियनचे सर्व सन्मानित कुंदनजी पाटील यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. स्वागत आणि सन्मान होता अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचा. संघटनेचे सन्माननीय व्यवस्थापक अध्यक्ष खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून आपण 40+ फॉर्मॅटचं क्रिकेट पाहतोय. खऱ्या अर्थाने एक इवलंसं झाड त्यांनी लावलं. त्या झाडाचं रूपांतर आज मोठ्या वृक्षामध्ये झालंय. इवलंसं झाड लावलं दारी त्याचा बेल गगनावरी या युक्तीप्रमाणे खऱ्या अर्थाने कुंदन पाटील यांनी प्रथम या 40+ ची स्थापना केली. आज त्याचं फार मोठ्या शेवटचा अंतिम षटक करताना गोलंदाज गोविंद गोंदे या नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहे. हॅलो खराब चेंडू दिशांची चेंडू स्क्वेअर मारा. 5 समांतर धाव मिळते. अवांतर होता आता लास्ट आता बिजा
चेंडूला सुंदरसा फ्लिक केला चतुर्थ ऑन साइडला फाईन सीमारेषेवर चेंडू ट्रॅव्हल होतो मार्ग चौकार येतोय अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका आपण पाहिला चेंडूला सुंदरसा फ्लिक केलं होतं खाली क्षेत्र चेंडू 4 या चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुरस्कृत धावसंख्या होती ती 32 7 पाहिजे 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 6 धावांची गरज हा चेंडू देखील थोडासा स्वेर आहे यस आउट ऑफ स्टंप अरे तो बॉल कुठे ठेवला बाबा योच आहे का बॅक टू बॉलर असा मारा आपल्या फॉलतोडून चेंडूला कलेक्ट केलं एकदा गण्याची संधी झाली येणारे चेंडू असतील 4 विजयासाठी आता किती पाहिजे 4 4 4 असतील ना 4 चेंडूचा खेळ बाकी विजयासाठी 4 धावांची गरज चला गोलंदाज आपण देखील वेल कमी घ्या प्लीज लेफ्ट हँड ओव्हरचा मारा या ठिकाणी मात्र कमालीचा खेळ करताना फलंदाज तीन चेंडूचा खेळ बाकी विजयासाठी 4 धावांची गरज मिस टाइम स्ट्रोक आहे 1 धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि या 2 धावांची संख्या धावसंख्या दोन्ही पुढे संख्या धावसंख्या होती ती 37 विजयापासून अजूनही 2 धावा दूर आहे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे शेवटचे अंतिम 2 चेंडू बाकी आहेत विजयापासून 2 धावा दूर आहे येणारे 2 चेंडू विजयासाठी 2 धावांची गरज कोण आहे या कोण आहे दोन चेंडू बाकी आहेत विजयापासून 2 धावा दूर या ठिकाणी मात्र चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न चेंडू जातो ऑन साइडला 1 धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जाईल यस आणि याच बरोबर खात्यात कुत्यात विजय काय विजय या ठिकाणी संपादित केला जातोय सर्व संघाचा विजय संपादित होतोय अडला का विक्रम स्पोर्ट्स वडवणूकर आणि गुड लक जनमान सरवली तर विजयाचा शिल्पकार नो डाऊट कोणाला कबीर ठरतोय स्पर्धेचा फिनिशर कबीर आपण देखील आपल्या मुख्य व्यासपीठावर यायचंय आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी कबीर